तर हे आपली राखी बनवून झालेली आहे। तर मी जी राखी बनवलेत ना त्या राखी खराब होत नाही तर चावी। हाय मित्रांनो, नमस्कार। तर आज आपण परत एक मस्त छानसा व्हिडिओ बनवणार आहोत। तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे तर माझ्या मैत्रिणीसाठी, कारण की रक्षाबंधन जवळ आलेलं आहे। तर सर्वच बहिणींना वाटतं आपल्या भावासाठी आपण आपल्या स्वतःच्या हाताने सुंदर अशी राखी बनवावं आणि आपल्या भावाला रक्षाबंधनाला बांधावं। तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवणार आहे। तर काय होतं, विकत राखी आपण खूप म्हणजे महागडी घेतो, स्वस्त घेतो, जशी आपल्याला आवडत तशी। पण जी आपण आपल्या प्रेमाने आपल्या हाताने आपल्या भावासाठी राखी बनवतो ना ती राखी सर्व राख्यांमध्ये फेल आहे। कारण की आपल्या हाताने बनवलेली राखी आपण जेव्हा आपल्या भावाच्या हातामध्ये बांधतो ना तर तेव्हा खूप छान वाटतं। तर त्यासाठीच म्हणलं, ज्यांना कोणाला वाटतं असेल आपल्या भावासाठी राखी बनवा आपण स्वतः, पण बनवता जर येत नाही ना तर राखी बनवायला खूप सोपं आहे, काही जास्त अवघड नाही राखी बनवायला। कारण की रेडीमेड सामान भेटतं, सर्व मणी वगैरे डायमंड वगैरे सगळं भेटतं। फक्त आपण काय करायचं, लवकर असते लवकरचा दोरा पण भेटतो, सर्व भेटतं, आजकाल दुकानामध्ये सर्व साहित्य भेटतं। तर मग तुम्हाला मी आज तुमच्या भावासाठी कशी राखी बनवायची घरच्या घरी तर तीच आज दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला मग तुम्हाला दाखवते। खूप कमी साहित्य आहे आणि 2 मिनिटांमध्ये राखी बनवणार आहे। तर त्यासाठी साहित्य हे पहा, हा आपला चंद्रकोर आहे, आपली लोकर आहे, हे आपले मोरपंख डायमंड आहेत, आपले हे हिरव्या कलरचे मणी आहेत, आणि हे लाल कलरचे, आणि हे पांढऱ्या कलरचे। तर मी फक्त थोडंसं साहित्य घेतलेलं आहे, कारण तुम्हाला एक राखी बनवून दाखवायचं आहे म्हणून थोडंसंच घेतलेलं आहे। म्हणजे तुम्हाला पण आपला व्हिडिओ बघून राखी बनवता येईल आणि तुम्ही पण तुमच्या भावाला तुमच्या हातची राखी घालता त्यासाठी। चला मग आता आपण हे बघा, ही लोकर घेतलेली आहे ना, तर लोकरमध्ये तुमच्याकडे जर सुई असेल ना तर तुम्ही सुई याला घालू शकता, म्हणजे सुई उभायची याच्यामध्ये मोठ्या साईजची। आणि आता मी ज्वेलरी बनवते त्याच्यामुळे मला काही सुईची गरज नाही। माझ्याकडे ही 0.3 गेजची तार आहे, तर मी ती तार त्याच्यामध्ये घालून घेणार आहे जवळ। तर हे पहा, ही 0.3 गेजची तार आहे, तर मी त्याच्यामध्ये तार घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने। त्यामध्ये मग तार घालतो, 0.3 गेजची तार आहे ना, तर ही तार आहे ना याच्यामध्ये अशी घालून घेतली मी या लोकरीमध्ये। तर अशी घालून घेतल्यानंतर इथं थोडासा पिळा मारून घेते, म्हणजे ती तार न निघण्यासाठी। तर असं केल्यानंतर इथून व्यवस्थित। तर आता छोट्या साईजचा, सर्वात छोट्या साईजचा हिरवा मणी आहे ना, तर तो हिरवा साईजचा मणी मी या लोकरीमध्ये, हा मणी आहे, तर हा मणी ह्या लोकरीमध्ये घालून घेणार आहे। तर हे पहा, हा हिरवा मणी मी अगोदर सर्वात प्रथम हा हिरवा मणी घालून घेतला आहे लोकरीमध्ये। त्यानंतर आपण त्याच्या शेजारी आपण पांढऱ्या कलरचा मणी घालून घेणार आहोत। पांढरा मणी घालून घेतल्यानंतर परत आपण त्याच्या शेजारी लाल कलरचा मणी घालून घेणार आहोत। आपल्याकडे सर्व मणी मोठ्या साईजमधलेच आहेत, छोट्या साईजचं मणी एक पण नाही याच्यामधले। तर हे पहा, अशा पद्धतीनं मी याला इथं 3 मणी घालून घेतलेले आहेत। त्याच्या शेजारी परत आपण आता पांढरा कलरचा जो मणी आहे ना तो घालून घ्यायचा। पांढरा कलरचा मणी घालून घेतलेला आहे मी। पांढऱ्या कलरचा मणी झाल्यानंतर परत आपण याच्या शेजारी हिरवा मणी घालून घेणार आहोत। आता आपण हा जो आपला नको डायमंड आहे, हा घे। तर हे पहा, मोरपंख घालून घेतला। मोरपंख झाल्यानंतर आपण त्याच्या शेजारी परत लाल कलरचा घालून घेणार आहोत। हे पहा, त्याच्यानंतर हा आपला चंद्रकोर आहे, तर चंद्रकोर घालून घ्यायचा।
तर आपण इथं चंद्रकोर घालून घेतलेला आहे. चंद्रकोर झाल्यानंतर परत आपण सेम त्याच पद्धतीनं लाल मणी घालून घेणार आहोत. हे बघा लाल मणी घातलेला आहे. तर आपली राखी बनवून झालेली आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपण राखी बनवली आहे. तर राखी बनवून झाल्यानंतर इथं राखी शेजारी अशी एक एक गाठण मारायची, म्हणजे ते आपण मणी घातलेले असतात ना, तर ते मणी निघत नाही. तर दोन्ही पण साईडने एक एक गाठण मारून घ्यायची अशी, म्हणजे असं मणी शेजारी बांधावं असं काही नाही, थोडं लांब बांधलं चालते. तर हे पहा आपण आपल्या भावासाठी राखी बनवली आहे. तर तुम्हाला कशी वाटली आपली राखी तर नक्की सांगा. तर हे पहा खूप सुंदर दिसते घातल्यानंतर. तर हे पहा आपली राखी बनवून झालेली आहे. तर मी जी राखी बनवलेत ना त्या राखी खराब होत नाही. तर कारण की तुम्ही बाहेरून जर रेडीमेड अशा कागदाच्या वगैरे राखी आणल्या ना तर त्या राखी खराब होतात. पण जी आम्ही घरी बनवलेली अशा राख्या हँडमेड राख्या त्या राखी खराब होत नाही. तर रक्षाबंधन 15 दिवस असलं तर 15 दिवसापर्यंत राखी आपल्या हातात राहील. शेवटी ती राखी भावाला रक्षाबंधन झाल्यानंतर हाताने काढावं लागेल. इतक्या म्हणजे राख्या छान बनवल्या जातात घरच्या घरी बनवल्या. तर बाहेरची राखी विकतची राखी आता बांधली संध्याकाळपर्यंत ते कागद वगैरे त्याच्यावर चित्र वगैरे सगळे निघून पडतं. पण ह्या आपण घरी बनवून राखीत इतके निबर असतात ना तर त्या तुटत नाही, काही नाही, काही त्याला काहीच होत नाही. जसे तसे राहतात त्या. तुम्ही पाण्यात घाला कशात घाला काहीच होत नाही त्याला. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला राखीचा तर नक्की सांगा. आणि आवडलाच असेल तर तुम्हाला अशी छान छान राखीचे पण व्हिडिओ मी दाखवेन. मोत्याची राखी कशी बनवायची वगैरे मस्त छान छान. तर चला बाय, परत भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.